सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश. एक पुरुष, एक महिला जेरबंद, आणखी एक महिला फरार. नांदगाव पोलिसांची मोठी कारवाई. सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात वृद्ध महिलांना लक्ष्य करून सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीचा अखेर नांदगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत मुख्य आरोपीसह एका महिला आरोपीला अटक करण्यात आली असून आणखी एक महिला आरोपी अद्याप फरार आहे. बाणगाव येथील हराबाई धुळा आयनोर या 40 गाव येथे जाण्यासाठी नांदगाव बसस्थानक परिसरात उभ्या असताना आरोपींनी आम्हीही पाचोरा येथे जात आहोत असा विश्वास संपादन करून त्यांना रिक्षा क्रमांक MH 41 AT 1367 मध्ये बसवले. गंगाधरी परिसरात पोहोचल्यानंतर आरोपींनी पुढे पोलीस सोन्याची तपासणी करत आहेत, दागिने पिशवीत ठेवा असा बनाव केला. वृद्ध महिलेने विश्वास ठेवताच त्यांच्या पिशवीतील सुमारे 15 ग्राम वजनाचे सोन्याचे डोरले, पणी आणि मंगळसूत्र लंपास करून न्यायडोंगरी येथून आरोपी फरार झाले. या प्रकरणी हराबाई धुळा आयनोर यांच्या फिर्यादीवरून 25 मे 2026 रोजी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 217/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) व 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान रिक्षा मालकाला मालेगाव येथून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर तपासाची सूत्रे हाती लागताच मुख्य आरोपी शेख शकील सलीम हा मूळ मालेगाव येथील असून तो जावयाच्या गावी पळून गेल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी शोध मोहीम राबवत त्याला पहूर येथून अटक केली. तसेच महिला आरोपी आशाबाई गोरख कसबे हिला 40 गाव येथून अटक करण्यात आली असून लताबाई राजाराम पसारे ही महिला आरोपी अद्याप फरार आहे. अटक केलेल्या आरोपींना नांदगाव न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. पोलीस निरीक्षक यशवंत सोळसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार माधव सानप, पोलीस शिपाई सागर बोरसे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या कारवाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की गुन्हेगारी कितीही शातीर असला तरी कायद्याच्या हातून फार काळ सुटू शकत नाही. मात्र नांदगाव तालुक्यात अलीकडील काळात घडलेल्या घरफोड्या आणि सोनसाखळी चोरीच्या इतर घटनांचा तपासही लवकर पूर्ण व्हावा अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली असून ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांच्याकडे नांदगावकरांच्या अपेक्षा लागून आहेत. कॅमेरामन सुहास पुणतांबेकर, संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक. गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल, नांदगाव.